ठीक आहे. 3 फेज अल्टरनेटर, 3 फेज सिंक्रोनस जनरेटर म्हणतात ऍक्च्युअली त्याला, सिंक्रोनस जनरेटर. त्यालाच अल्टरनेटर पण म्हणता. अल्टरनेटर का म्हणता? कारण हा अल्टरनेटिंग करंट किंवा अल्टरनेटिंग व्होल्टेज जनरेट करतो. ठीक आहे, याला अल्टरनेटर म्हणण्यात येतं. ठीक आहे. तर अल्टरनेटिंग करंट कसं जनरेट करतो, तर वर्किंग प्रिन्सिपल सांगितलं बा ना मी तुम्हाला. तर पहिला पॉइंट आपला तेच होता, वर्किंग प्रिन्सिपल. वर्किंग प्रिन्सिपल ऑफ अल्टरनेटर किंवा सिंक्रोनस जनरेटर. सिंक्रोनस जनरेटर. ओके. तर सिंक्रोनस जनरेटर्स किंवा सिंक्रोनस अल्टरनेटर याचा आपण वर्किंग प्रिन्सिपल बघणार आहे. तर सिंपल आहे याचा वर्किंग प्रिन्सिपल जो आहे, वर्किंग प्रिन्सिपल ऑफ सिंक्रोनस अल्टरनेटर किंवा सिंक्रोनस जनरेटर इज बेस्ड ऑन Faraday's law. The working principle of alternator based on Faraday's law. ठीक आहे. फॅरेडेच्या लॉ वरती बेस्ड आहे. तर फॅरेडेच्या लॉ नुसार याच्यात काय होणार, तुमचा अल्टरनेटर म्हणून काम करणार ईएमएफ इंड्यूस होणार. जनरेशन करायचं म्हणजे काय करायचं बा, तुम्हाला बेसिकली तुम्हाला ईएमएफ इंड्यूस करायचं आहे. आणि फॅरेडेचा लॉ तुम्हाला सांगतो, 2 स्टेटमेंट आहे फॅरेडेच्या लॉचे. पहिलं स्टेटमेंट बघा वानो, अकॉर्डिंग टू फॅरेडेज लॉ, अकॉर्डिंग टू फॅरेडेज फर्स्ट लॉ, फॅरेडेज फर्स्ट लॉ काय म्हणतो, अकॉर्डिंग टू फॅरेडेज फर्स्ट लॉ, तर म्हणतो if there is relative time or space variation between conductor or magnetic flux, then EMF म्हणजे voltage, EMF induce in that conductor. ओके. तर 2 व्हेरिएशन पाहिजे आपल्याला, एक तर टाइम व्हेरिएशन पाहिजे किंवा स्पेस व्हेरिएशन. स्पेस व्हेरिएशन म्हणजे रोटेशन, इन शॉर्ट मध्ये याला रोटेशन म्हणतो आपण. ठीक आहे. रोटेट झालं एक गोष्ट, दुसरी गोष्ट स्टेशनरी पाहिजे. एक गोष्ट रोटेट झाली पाहिजे, दुसरी गोष्ट स्टेशनरी पाहिजे, तर त्याच्यामध्ये रिलेटिव्ह व्हेरिएशन असणार. ओके. ठीक आहे. आता पुढचा पॉइंट बघा, जो फॅरेडेज लॉ सांगतोय तुम्हाला, टाइम व्हेरिएशनचा पहिला बघा आपण. टाइम व्हेरिएशन म्हणजे काय बघा नो, की एसी व्होल्टेज अप्लाय केलं तुम्ही किंवा एसी करंट अप्लाय केलं, तर त्याच्यामध्ये टाइम व्हेरिएशन असतो. कारण की एसी मध्ये कसं असतं, मॅग्निट्यूड ना कंटिन्युअसली व्हॅरी होत राहतो ना, टाइम सोबत व्हॅरी होत राहतो. बघा याचा पॉझिटिव्ह निगेटिव्ह, तर जो ओमेगा टी आहे त्यानुसार मॅग्निट्यूड चेंज होते. मग इंड्यूस करायचंय तुम्हाला ईएमएफ, तर टाइम व्हेरिएशन म्हणजे एसी सप्लाय अप्लाय करावा लागेल तुम्हाला एखाद्या कॉइलला, त्याच्यामध्ये पण ईएमएफ इंड्यूस होणार. मग त्याला काय म्हणते बघा, टाइम व्हेरिएशन मुळे जे ईएमएफ इंड्यूस होतं त्याला म्हणते स्टॅटिकली इंड्यूस ईएमएफ. कारण त्याच्यात रोटेशन नाही झालेलं, म्हणून स्टॅटिकली इंड्युस्ड ईएमएफ म्हणता याला, इंड्यूस ईएमएफ. याच्यामध्ये एनर्जी कन्व्हर्जन होत नाही, पॉवर एनर्जी सेम असते बघा. ठीक आहे.
पॉवर दोन्ही साईडला सेम असते. जसं की फॉर एक्झाम्पल ट्रान्सफॉर्मर, हे कुठं होतं बा, ट्रान्सफॉर्मर मध्ये होतं. ट्रान्सफॉर्मर मध्ये काय होतं, टाइम व्हेरिएशन असतं. तर याच्यामध्ये आपण काय करतो, याच्यामध्ये आपण ना एक एसी सप्लाय अप्लाय करतो एका कॉइलला. हा एसी व्होल्टेज V1 अप्लाय केला आपण एखाद्या कॉइलला. ही कॉइल आहे, म्हणजे वाइंडिंग असते, मोठ्या मशीनला वाइंडिंग आणि छोट्या मशीनच्या कॉइल. तर याच्यामध्ये एसी अप्लाय केलं तर हा टाइम व्हेरिएशन आहे याच्यामध्ये. तर काय होतं बघा, याच्यामध्ये याच्या अराउंड मध्ये फ्लक्स सेटअप होता. म्हणजे आता इथं करंट एंटर झाला, इथं नॉर्थ पोल बनले, फ्लक्स सेटअप झाले, आणि फ्लक्स ना बघा इकडून मॅग्नेटिक फील्ड तयार करता. आता मॅग्नेटिक फ्लक्स तयार केल्यामुळं हे फ्लक्स काय करता, हे मॅग्नेटिक फ्लक्स कट करता कंडक्टरला. बघा, इथून कंडक्टरला कट करताय, कंडक्टरला कट केल्यामुळं ईएमएफ इंड्यूस होतं बघा इथं. सेम कॉइल मध्ये इंड्यूस झाला त्याला सेल्फ इंड्यूस ईएमएफ म्हणता. नेबरिंग कॉइलला जर इंड्यूस झाला बघा, तर याला म्हणते म्युच्युअल इंड्यूस ईएमएफ, E2 म्हणते बाळाला. ठीक आहे, बाजूच्या कॉइलला जर झाला तर म्युच्युअली इंड्यूस ईएमएफ, आणि इकडे सेल्फ इंड्यूस ईएमएफ. ठीक आहे. आता तू म्हणाल सर हे किती टर्न्स, किती ईएमएफ इंड्यूस होणार याच्यात, ते ना डिपेंड असतं बा नंबर ऑफ टर्न्सला. याच्या नंबर ऑफ टर्न्स N1 असता, याच्या नंबर ऑफ टर्न्स N2 असता. ठीक आहे. आता इकडे नंबर ऑफ टर्न्स N2 आहे, म्हणजे इथं बघा 1 2 3 4 कंडक्टर आहे, ते सेम फ्लक्स याला कट करताय. म्हणजे इथं समजा एका टर्न्सला 1 व्होल्ट जर पकडला आपण तर 4 व्होल्ट इंड्यूस होत आहे. सेम फ्लक्स इकडे कट करताय, कारण की कॉमन फ्लक्स आहे दोघांमध्ये. आता इकडे समजा 8 कंडक्टर घेतले आपण, तर इथं 8 व्होल्ट इंड्यूस होणार. ठीक आहे. त्याला काय म्हणते, स्टेप अप म्हणते. तुम्ही इकडे जर 2च कंडक्टर घेतलं त्याला स्टेप डाऊन म्हणणार तुम्ही. ठीक आहे. तर हे नंबर ऑफ टर्न्स कमी जास्त N1 ग्रेटर दॅन N2, तर स्टेप डाऊन. स्टेप डाऊन. नंबर ऑफ कंडक्टर्स N2 इज ग्रेटर दॅन N1, तर त्याला म्हणते स्टेप अप. तर व्होल्टेज लेवल याच्यानुसार कमी जास्त होणार. स्टेप अप म्हणते. अप म्हणजे वाढणे, व्होल्टेज वाढवतो आपण. व्होल्टेज कमी करणं किंवा वाढवणे. समजा इकडे तुम्ही 11 किलो व्होल्टला सप्लाय दिला आणि तुम्हाला तिकडे 220 किलो व्होल्ट पाहिजे, म्हणजे स्टेप अप केलं तुम्ही. किंवा मग तुम्ही आता रिसिव्हिंग एंडला तुम्हाला 11 किलोचा व्होल्टेज पाहिजे, पण तुमच्याकडे 220 आहे, तर तुम्हाला काय करावं लागेल, स्टेप डाऊन करावं लागेल याला. ठीक आहे. किंवा डिस्ट्रीब्युशन मध्ये तुम्हाला 11 किलोचा लोड नसतो, 440 पाहिजे, मग तुम्ही काय करता, 0.4 केव्ही किलो व्होल्ट, म्हणजे 400 व्होल्टला तुम्ही काय करता, याला स्टेप डाऊन करता. डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरचं काम काय, व्होल्टेज लेवल चेंज करणं. कारण की या व्होल्टेजला लोडच नाही आपल्याकडे, एवढा व्होल्टेज आपलं लोड हँडल करू शकत नाही. आपली मोटर किती हँडल करते, 415 व्होल्ट 3 फेजचे असेल तर. सिंगल फेजचे असेल तर 230 व्होल्ट है ना. हा सप्लाय पाहिजे आपल्याला. मग आपण काय करतो, परत ट्रान्समिशन करताना हाय व्होल्टेजला ट्रान्समिट करतो आणि परत लोड सेक्शनला परत स्टेप डाऊन करतो. ट्रान्सफॉर्मरचं काय काम आहे, स्टेप अप स्टेप डाऊन. आता स्टॅटिकली जेव्हा ईएमएफ इंड्यूस होतो तेव्हा देर इज नो एनर्जी कन्व्हर्जन, देर इज नो ट्रान्सफॉर्मर हा ना स्टॅटिक पार्ट आहे, स्टॅटिक डिव्हाइस आहे. ओके. तर देर इज नॉट एनर्जी जनरेशन इन ट्रान्सफॉर्मर, राईट. तर ट्रान्सफॉर्मर एनर्जी जनरेट करत नाही, फक्त काय करतो, व्होल्टेज लेवल आणि करंट लेवल चेंज करतो. ओके. दोन्ही साईडला करंट आणि व्होल्टेज सेम असणार, जसं की I1 V1 इज इक्वल टू I2 V2. अपॅरंट पॉवर आहे, दोन्ही साईडला सेम आहे. तर तुम्ही याच्यावरून बघू शकता, V2 डिवाइड बाय V1 इज इक्वल टू I1 डिवाइड बाय I2. सर आवाज कमी झाला. आवाज नाही येते का, लाईट घेईल. बरं ठीक आहे, 2च मिनिटं.
ओके, आता येतं का आवाज? दीपाली, आता येतं का आवाज? हो सर. ओके, ऑलराईट, ठीक आहे मॅम, चालेल, कंटिन्यू करू आपण. ट्रान्सफॉर्मर मध्ये ना जे ईएमएफ इंड्यूस होतं ते ईएमएफ इंड्यूस होताना बाळांनो फ्लक्स कट करते, पण आपल्याला ना व्हेरिएशन पाहिजे त्याच्यात, टाइम व्हेरिएशन. म्हणजे बेसिकली एसी व्होल्टेज असेल तरच ईएमएफ इंड्यूस होतो. देयर इज नो ईएमएफ इंड्यूस इन डीसी सप्लाय. तर डीसी वरती ट्रान्सफॉर्मर काम करत नाही. याचं कारणच ते की एसी मुळे टाइम व्हेरिएशन पाहिजे. फॅरेडेने सांगितलंय तुम्हाला ईएमएफ इंड्यूस करायचंय ना, 2 व्हेरिएशन पाहिजे तुम्हाला. एक तर टाइम व्हेरिएशन म्हणजे एसी सप्लाय द्यावा लागेल, सप्लाय तुम्हाला द्यावा लागेल, तर व्होल्टेज लेवल चेंज करता येते. तर ह्या फॅरेडेचा जो पहिला पोर्शन आहे याच्यावर ट्रान्सफॉर्मर वर्क करतो. पण ट्रान्सफॉर्मर फक्त व्होल्टेज लेवल चेंज करतो. बाकी स्पेस व्हेरिएशन असेल तरच तुमचं जनरेशन होणार. पण आपल्याला व्होल्टेज लेवल चेंज करायचे, आपण ट्रान्सफॉर्मर मागच्या सेमला शिकलोय त्या गोष्टी ऑलरेडी. आपण मागच्या सेमला काय शिकायचं आपल्याला, या सेमला शिकायचं आपल्याला जनरेशन, पॉवर कशी जनरेट करायची. पॉवर जनरेट करायचं असेल तर तुम्हाला स्पेस व्हेरिएशन लागणार. देयर इज अ फेस व्हेरिएशन. फेस व्हेरिएशन म्हणजे इथं कंडक्टर आहे तर तुम्हाला याला मूव्ह करावं लागेल, मुवमेंट पाहिजे तुम्हाला, रोटेशन पाहिजे, मेकॅनिकल एनर्जी पाहिजे तुम्हाला. इन शॉर्ट मध्ये मेकॅनिकल एनर्जी when EMF is induced, that will change mechanical energy to electrical energy. कन्वर्जन होणार, याच्यात कुठेही एनर्जी कन्वर्जन होत नाही. इनपुट इलेक्ट्रिकल आहे, आउटपुट पण इलेक्ट्रिकल आहे. ठीक आहे, इकडे लोड लावला तुम्ही, इनपुट इलेक्ट्रिकल, आउटपुट इलेक्ट्रिकल, नो एनर्जी. ऑलराइट, काम करतो. आता जनरेटर मध्ये 2 मेथड आहे बाळा, 2 मेथड आहे. तर तो म्हणलं सर 2 मेथड कशा आहे, तर याच्यामध्ये आपण काय करू शकतो बाळा. आता आपल्याला काय पाहिजे बाळा, दुसरं मेकॅनिकल एनर्जी पाहिजे. मेकॅनिकल एनर्जी कशासाठी, स्पेस व्हेरिएशन क्रिएट करण्यासाठी. स्पेस व्हेरिएशन म्हणजेच काय, रोटेशन. इन शॉर्ट मध्ये काय, रोटेशन पाहिजे आपल्याला. तर रोटेशन साठी फिरली पाहिजे मशीन एनी हाऊ. मग तुम्ही तिला डिझेल इंजिन लावून जरी फिरली, इंडक्शन मोटर लावून फिरवली, कोणताही प्राइम मूव्हर लागणार आपल्याला. त्याला आपण म्हणतो प्राइम मूव्हर, जो की फिरवणार आपल्या जनरेटरच्या डायनामोला. तर रोटरला फिरवणार तो एका मशीनच्या, तर फिरवल्याच्या नंतर एनर्जी जनरेट होणार. बरोबर, मग ते तुम्ही कशाने फिरू शकता. प्राइम मूव्हर काय असू शकतो तुमचं, बाय मीन्स ऑफ स्टीम टर्बाईन असू शकतं. थर्मल पॉवर प्लांट आणि गॅस पॉवर प्लांट मध्ये स्टीम टर्बाईन असतं. बरोबर, हायड्रो पॉवर प्लांट मध्ये काय असतं, हायड्रो पॉवर प्लांट याच्यामध्ये असते बघा तुमचं हायड्रो टर्बाईन. हायड्रो टर्बाईन मध्ये कोणकोणते टर्बाईन आहे बरं, हे बघा असं असतं. याच्यामध्ये असतं तुमचं पेल्टन व्हील, फ्रान्सिस रिॲक्शन टर्बाईन, इम्पल्स टर्बाईन. ठीक आहे, तर असं टर्बाईन असतं. याच्यावरती ह्या बकेट्स असतात आणि ब्लेड्स असतात. याच्या नोझलनं तुम्ही पाणी प्रेशरनं मारलं, तर प्रेशरनं मारलं ती काय करतं, गोल गोल फिरतं असं. राईट, हे गोल गोल फिरणार पेल्टन व्हील. याला पेल्टन व्हील म्हणते बाळा. ठीक आहे, तर वेगवेगळे आहे पेल्टन व्हील. आता तुम्ही म्हणाल सर पेल्टन व्हील कुठे असतं, हे मीडियम हेडला. त्याच्यानंतर रिॲक्शन टर्बाईन जे असतं ते हाय हेडला. डिपेंड असणार की तुमचं तळ किती मोठं आहे आणि त्याचं हेड किती आहे ना, पाणी किती साचलेलं आहे त्याच्यावर. जर पाणी जास्त असलं तर त्याच्यानुसार आपण काय करणार, टर्बाईन सिलेक्ट करणार. हायड्रो टर्बाईन, स्टीम टर्बाईन. ठीक आहे, स्टीम मध्ये ना व्हेलॉसिटी खूप हाय असते बघायची, म्हणून याला टर्बो अल्टरनेटर पण म्हणतात. टर्बो हाय स्पीड. इथं स्पीड हाय असल्यामुळे नंबर ऑफ पोल कमी लागतं आपल्याला. याची स्पीड स्लो असते. स्लो म्हणजे हाय हेडला स्लो नसते, हाय हेड असतात. हेड म्हणजे काय असतं माहिती का ना, तळापर्यंतची हाईट. ओके, आता तुम्हाला मी हेडचं थोडं सांगतो काय असतं हेड. आता आपण एक डॅम बनवला, या पद्धतीनं डॅम कन्स्ट्रक्ट केलं. इतकं पाणी आहे, तर जमिनीपासून याला म्हणते बाळा, याला हेड म्हणते. ठीक आहे, ही जी हाईट असते पाण्याची आणि जमिनीपासून, त्याला हेड म्हणते. आता काही डॅम मध्ये कसं असतं, त्याचं ना खूप जास्त दूर पर्यंत असतो, पाणी खूप असतं याच्यात, पण हेड कमी असतो. कारण की जमीन जर
असं सपाट असेल तर पाणी तुमत तुमत मागे जात, खूप तुम मोठी असते. पण काही ना कसं असतं, शार्प लोकेशनला तिथं डॅम बनवतो मॅक्सिमम. हा सगळ्यात बेस्ट असतं डॅमचं स्ट्रक्चर, की तुम्हाला जास्त दूरपर्यंत पाणी तुंबत नाही गेलं पाहिजे, कारण त्यात जास्त जमिनी जातात. ठीक आहे, तर ते डिपेंड असतं ग्रॅव्हिटी डॅम आहे कोणता डॅम आहे तुमचा. ओके, मग आता हा लो असेल तर काय करता, इथं ना खाली सिव्हिल कन्स्ट्रक्शन करतात. सिव्हिल कन्स्ट्रक्शन म्हणजे काय, की इथं खाली खणत खणत नाही ना, इथं मोठा आणि आपला ना टर्बाईन बसवताना इथं खाली बसवणार जमिनीच्या ग्राउंड मध्ये, अंडरग्राउंड खूप मोठा खड्डा करणार आणि मग इथं हेड वाढवणार आहे. ठीक आहे, तर इथं टर्बाईन बसवणार, जेणेकरून ग्रॅव्हिटीमुळे प्रेशर क्रिएट झालं पाहिजे आणि हा टर्बाईन फिरला पाहिजे. ठीक आहे, अकॉर्डिंग टू त्याचा हेड किती आहे त्याच्यानुसार आपण टर्बाईन सिलेक्ट करणार. असतं सिंक्रोनस फील्डचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, 120f डिवाइड बाय पी इज इक्वल टू काय, एफ इज इक्वल टू काय नो एन एस मल्टिप्लाइड बाय फ्रिक्वेन्सी, सॉरी नंबर ऑफ पोल्स, एन इंटू पी डिवाइड बाय 120. ठीक आहे, हा डिवाइड लागणार 120. आता तुम्ही जर फ्रिक्वेन्सीचं बेसिक इक्वेशन बघितलं, इट इज, मग तू म्हटले सर जर सिंक्रोनस स्पीड वाढली तर पोल काय होणार, पोल कमी होणार. सिंक्रोनस स्पीड जर 3000 असेल बघा, तुम्हाला 2च पोलची मशीन लागणार. तुम्हाला हाय स्पीड मशीन असेल तर 1500 RPM असेल तर 4 पोल लागणार. ठीक आहे, तर एने हाऊ तुम्हाला ना हे 300 RPM असेल तर 20च पोल लागणार, 20 पोल जास्त पोल लागणार. हाऊ तुम्हाला 50 हर्ट्स जनरेट करायचे इंडियामध्ये, लक्षात ठेवायचं 50 हर्ट्स जनरेशन करायचं आहे तुम्हाला. मग त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला या जनरेटरला फिरवावं लागेल. मग तुम्हाला सर याची स्पीड कमी येते हे हेडवरून, ठीक आहे, याचं कन्स्ट्रक्शन तुम्हाला अंडरग्राउंड करावं लागेल. तुम्हाला विचार करावा लागेल या तळ्यात एवढंच पाणी राहिलंय आणि या पाण्यानुसार आपण काय करणार, हे पाणी इकडून सोडलं तर टर्बाईन किती फिरतंय त्याचं आपण हे करणार. ठीक आहे, ऑलराईट, समजलं बानो. आता हे लिहून घ्या तुम्ही वर्किंग प्रिन्सिपल आणि फॅरेडेज लॉ इथपर्यंत 2 मिनिटात पटकन लिहून घ्या. लिहिलंय तुम्ही सगळ्यांनी, इथपर्यंत लिहा फक्त. अकॉर्डिंग टू फॅरेडेज लॉ लिहिलं असेल तर सांगा पटकन. लिहिलंय का? ठीक आहे, ओके, मी समजतो ग्रहित धरून की लिहिले तुम्ही सगळ्यांनी. ठीक आहे, ओके, ऑलराईट. आता दुसरी गोष्ट बघा बानू, काय असतं आता त्याच्यानुसार ना बाळा आपल्याला 2 मशीन आपण डिझाईन करतो, की आपला हेड किती आहे आणि आपली स्पीड किती आहे, पॉवर प्लांट कोणता आहे, त्याच्यानुसार आपण मशीन डिझाईन करतो. राईट, आता तू म्हणणार सर आपल्याला आता हायड्रो पॉवर प्लांट साठी मशीन डिझाईन करायची. हायड्रो पॉवर प्लांट साठी तर बघा हायड्रो पॉवर प्लांट, आता त्याच्यामध्ये मशीन मध्ये ना 2 टाईप बनवू शकते तुम्ही, 2 पोर्शन आहे तुमच्याकडे. आता ना तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला पाहिजे बघा स्पेस व्हेरिएशन. स्पेस व्हेरिएशन म्हणजे दोन्ही मध्ये एक रिलेटिव्ह स्पेस पाहिजे, की व्हेरिएशन ते मोटर फिरली पाहिजे. किंवा मग याच्यामध्ये तुम्हाला ना आता काय पाहिजे, एक फ्लक्स तयार करायचे तुम्हाला. तर फ्लक्स तयार करण्यासाठी तुम्ही काय करताय, एक इलेक्ट्रोमॅग्नेट बनवता. याला एक डीसी सप्लाय देता बघा तुम्ही, लक्षात ठेवा डीसी देता. ठीक आहे, डीसी सप्लाय दिला तुम्ही, इथं डीसी सप्लाय दिल्यामुळं काय होतं, इथं नॉर्थ पोल बनला आपला. आता इथे आपल्याला स्पेस टाइम व्हेरिएशन नाही पाहिजे, लक्षात ठेवा. ट्रान्सफॉर्मर मध्ये आपल्याला एसी सप्लाय पाहिजे, कारण आपल्याला व्हेरिएशन पाहिजे होता. इथं आपल्याला टाइम पाहिजे, इथं आपल्याला पाहिजे स्पेस व्हेरिएशन. त्यामुळे आपण काय करणार आहे, इथं डीसी सप्लाय देणार. लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. अल्टरनेटरच्या जे एक्साइटिंग वाइंडिंग असते किंवा त्याला फील्ड वाइंडिंग म्हणतो आपण, त्या फील्ड वाइंडिंगला डीसी सप्लाय देतात. लक्षात ठेवा, डीसी सप्लाय. तुम्हाला हा एमसीक्यू विचारता खूप वेळा, की विच सप्लाय गिवन टू द अल्टरनेटर, तर डीसी सप्लाय देतो म्हणून. ठीक आहे, राईट. बरं, आता जी फील्ड वाइंडिंग असते बघा, ती असते लो पॉवर वाइंडिंग. लो पॉवर वाइंडिंग त्याला खूप कमी पॉवर लागते, कारण फ्लक्स सेट करायला खूप इझी आहे. आपण जर लोखंडाचा घेतला ना, तर हा मॅग्नेटाइज खूप इझिली होतो. लोखंड असतं ना, हे आयन आहे, तर आयनला मॅग्नेटाइज करणं काही अवघड नाही. याच्यात थोडस 2-3 वाइंडिंग लावायची
अकॉर्डिंग टू ट्रान्सफॉर्मर कॅपॅसिटी, मोटर तुमच्या जनरेटरची कॅपॅसिटी किती MVA कॅपॅसिटी आहे त्याच्यानुसार फील्ड वाइंडिंग लागणार, तर ही कमी असते. आणि जे आर्मेचर वाइंडिंग असते ना बाळा, ते आर्मेचर असते हाय पॉवर वाइंडिंग. मग हाय पॉवर वाइंडिंग म्हटल्यावर याच्यामध्ये खूप हेवी वाइंडिंग असते. तर तुम्ही दोन गोष्टी करू शकता. एक, आर्मेचर वाइंडिंग तुम्ही रोटरवर प्लेस करू शकते पहिलं स्ट्रक्चर, आणि फील्ड वाइंडिंग स्टेशनरी ठेवू शकते. फील्ड वाइंडिंग स्टेशनरी स्टेटरवर है ना, हे एक कन्स्ट्रक्शन झालं तुमचं, तरी चालतं, काही टेन्शन नाही. आर्मेचर वाइंडिंग फिरत फिरत राहणार, पण बानू काय होणार माहिती का, ईएमएफ तुमचा ना रोटरवर भेटणार तुम्हाला, कारण की आर्मेचरवर सप्लाय भेटतं तुम्हाला, फील्डवर सप्लाय नाही भेटत. फील्ड म्हणजे मॅग्नेट आहे, मॅग्नेट मध्ये ईएमएफ इंड्यूस नसतो, कंडक्टर मध्ये होतं. फॅरेडेने काय सांगितलंय, वेन देर इज relative space variation किंवा time variation between magnetic flux and conductor, EMF inducing that conductor, किंवा whenever the conductor cuts magnetic flux, EMF inducing that conductor. दोन्ही स्टेटमेंट सेम आहे, कट करणं किंवा लिंक होणं किंवा व्हेरिएशन असणं, हे दोन्ही स्टेटमेंट एकदम ट्रू आहे. पण कंडक्टर मध्ये ईएमएफ इंड्यूस होणार कॉपरच्या कंडक्टर मध्ये. तर कॉपरच्या कंडक्टर मध्ये तुम्हाला रोटरवरून कलेक्ट करावं लागेल, कलेक्ट करावं लागेल करंट. कलेक्ट करायचं म्हणल्यावर ब्रश लागणार, त्यात फ्रिक्शन होणार. मग हा सप्लाय कलेक्ट करणं 11 kV प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे, कारण की खूप स्पार्किंग होते. म्हणजे रोटरवरून कलेक्ट करणं पॉसिबल नाही आहे. म्हणून आपण काय करतो, हे स्मॉल मशीन साठी हे वापरतो, हे स्ट्रक्चर. पण आता स्मॉल मशीन मध्ये कोणी वापरत नाही, 99% कोणी वापरत नाही फील्ड वाइंडिंग. कोणी पण सरळ सरळ फील्ड वाइंडिंग काय ठेवतं. अच्छा, आता मला सांगा, तुम्ही 2 किलोचं आहे समजा आणि 100 किलोचे आर्मेचर आहे. मग मला सांगा, हे स्टेटर आहे जे की फिरणार नाहीये, आणि एक रोटर आहे जे की फिरणार आहे. ही वाइंडिंग घेऊन फिरणार आहे सोबत, कारण की याला बेरिंग असणार इथं, बॉल बेरिंग. आणि ही वाइंडिंग इथं प्लेस केलेली तुम्ही फील्ड वाइंडिंगची. ठीक आहे, ही फील्ड वाइंडिंग प्लेस केली तुम्ही, राईट. ओके, आता मला सांगा, तुम्हाला 98 किलो घेऊन फिरणं सोपं आहे की 2 किलो घेऊन रोटरवर वजन देऊन फिरणं सोपं आहे? कोणतं स्ट्रक्चर सोपं आहे बानो? 2 किलोला फिरवणं, 98 किलो म्हणजे आर्मेचर वाइंडिंग आणि ही फील्ड वाइंडिंग. मग फील्ड रोटरवर प्लेस करणं सोपं आहे की फील्ड स्टेटरवर प्लेस करणं सोपं आहे? कोणतं वाटतं तुम्हाला सोपं? व्हेरी गुड, करेक्ट. काही लोकांनी मेसेज मध्ये आन्सर दिलंय की 2 किलोवाला फील्डवर जर प्लेस केला आपण तर ते सोपं आहे सर, आणि करेक्ट आहे. तुम्ही इंजिनियर, तुमच्या डोक्यात आलं पाहिजे की सर ही हलकी वाइंडिंग घेऊन याच्यावर सोपं आहे, कारण की याला रोटेट व्हायला काही प्रॉब्लेम नाही येणार. हे हाय स्पीडला फिरू शकतं कमी वजन घेऊन. हे जर तुम्ही एवढं वजन घेऊन जर फिरवायचं, आता हे तर मी एक एक्झाम्पल दिलं तुम्हाला, प्रॅक्टिकली असतं बा, 2,000 किलोग्रामची वाइंडिंग असते आर्मेचर वाइंडिंग. काही मध्ये 4 टनचं असते, काही इतक्या मोठ्या मोठ्या हेवी वाइंडिंग्स असतात. आता एवढं वजन घेऊन फिरणं मिसाईल सारखं होणार ते. मग एखादा नटवीट तुटला तरी लोक मरणार जर तुटलं बिटलं तर मशीन, कारण की 3,000 RPM ला कसं काय फिरू शकणार तुम्ही एवढं मोठं वजन घेऊन? दिस इज नॉट स्मार्ट वर्क, है ना. तर स्मार्ट वर्क काय असणार, याच्या 2%, म्हणजे 300 किलो वजन घेऊन फिरणं सोपं आहे ऍज कम्पेअर टू 3,000. ओके, मग आपण काय करतो बाळा, ह्या रोटेटिंग आर्मेचर, पहिलं कन्सेप्ट आपला रोटेटिंग आर्मेचर, हा नाही यूज करत बाळा, जास्त यूज करतो आपण दुसरा कन्सेप्ट, रोटेटिंग फील्ड. हा कन्सेप्ट जास्त यूज करतो, कारण की फील्ड वाइंडिंग ही लो पॉवर वाइंडिंग आहे. ठीक आहे, समजलं सगळ्यांना? हा कन्सेप्ट समजला की आता आपण ठरलंय आपलं फील्ड वाइंडिंगला फिरवायचंय आणि आर्मेचर वाइंडिंगला स्टेशनरी ठेवायचंय. ठीक आहे, तर फील्ड वाइंडिंगला स्टेशनरी का ठेवायचं नाहीये, कारण फील्ड वाइंडिंग ही जड वाइंडिंग नाही, हलकी आहे, इथे फिरवलं तर चालतं. ठीक आहे, मग लक्षात ठेवायचं, अल्टरनेटर मध्ये नेहमी थंब रूल आहे हा, नेहमी अल्टरनेटर मध्ये फील्ड वाइंडिंग स्टेशनरी असणार. तुम्हाला काय पाहिजे, फक्त रोटेशनच पाहिजे ना, बस. मॅग्नेटिक फील्ड फिरली काय, फ्लक्स फिरले काय, आणि कंडक्टर फिरले काय, काही फरक नाही पडत. कंडक्टर बघा, आता हा कंडक्टर आहे आणि हा मॅग्नेटिक फ्लक्स आहे, आणि कंडक्टरला फिरवलं तरी ईएमएफ कंडक्टर मध्येच इंड्यूस होणार आहे. किंवा हा नॉर्थ पोल घेतला ना, साऊथ घेतला आणि इथं कंडक्टर ठेवला तुम्ही, तरी पण ईएमएफ कंडक्टर मध्येच इंड्यूस होणार आहे. ठीक आहे, हालाकी हे स्ट्रक्चर पुरतं आपल्याला, रोटेटिंग फील्ड पुरतं, कारण की हलकी वाइंडिंग आहे, ही जड वाइंडिंग आहे, ही हलकी वाइंडिंग आहे, ही स्टेटरवर पुट करता रोटरवर पुट करायची, सिंपल. ओके, तर लक्षात ठेवा बानू,
दुसरं स्टेटमेंट की आपली फील्ड नेहमी रोटेटिंग असते. फील्ड आपली नेहमी रोटेटिंग असते. थेरोटिकली मी तुम्हाला सांगून देते कसं असतं काय. ओके, ऑलराईट. आता तुम्हाला मी कळालं की फील्ड रोटेटिंग आहे, जे पोल्स असतात ते रोटेट होतात आपले नेहमी, आणि जी वाइंडिंग असते आपली आर्मेचर वाइंडिंग ती नेहमी स्टेशनरी असते. मग याच्यामध्ये मी एक स्टेटमेंट लिहितो इथं. इन practice the field is always rotating, okay, and armature is stationary. Armature winding is stationary. आता आर्मेचर स्टेशनरी जर पुट केला आपण, आर्मेचर स्टेशनरी पुट केला, त्याचा ऍडव्हान्टेज काय? पहिला ऍडव्हान्टेज आहे इझी टू कलेक्ट ईएमएफ. ईएमएफ कलेक्ट करणं खूप इझी आहे. कारण ईएमएफ जे आहे ना 11 किलो वोल्ट पर्यंत जनरेट होतंय, 22 किलो वोल्ट पर्यंत आहे, 6.6 किलो वोल्ट पर्यंत इतकं मोठं जनरेशन होतं. इतकं हाय व्होल्टेज रोटेट वरून कलेक्ट करणं पॉसिबल नाही आहे. रोटेटिंग टर्मिनलला इन्सुलेट कसं करणार तुम्ही? एवढं मोठं ब्रश कुठून आणणार? त्या ब्रश मध्ये स्पार्क होणार, जळून जाणार ते ब्रश. त्यामुळे आपण काय, आर्मेचरला स्टेशनरी पार्टला इन्सुलेट करणं सोपं राहतं. मग इझी टू इन्सुलेटिंग स्टेशनरी पार्ट, स्टेशनरी टर्मिनल म्हणू आपण. ओके, 3 नंबरचा ऍडव्हान्टेज जसे बघा, इझी टू कुलिंग करणं भी इझी आहे. हायर इफिशियन्सी काय की फ्रिक्शन लॉसेस कमी होणार, कारण की ते हेवी वाइंडिंग घेऊन फिरणं पॉसिबल नाहीये. ती हेवी वाइंडिंग घेऊन प्रॅक्टिकली पॉसिबल पण नाहीये ते. ठीक आहे, ते 2-3 ऍडव्हान्टेज एखाद्या वेळेस 2 मार्काला तुम्हाला विचारू शकते की व्हॉट इज ऍडव्हान्टेजेस ऑफ रोटेटिंग फील्ड आणि स्टेशनरी आर्मेचर. तर स्टेशनरी आर्मेचरचे ऍडव्हान्टेजेस हे की याच्यामध्ये इन्सुलेट करणं खूप सोपं आहे, कलेक्ट करणं खूप सोपं आहे, ब्रशेसची गरज नाहीये. ब्रशेस फक्त लागणार ते तुमच्या फील्ड वाइंडिंगला 2च ब्रश लागणार. ठीक आहे, तसं जर लावलं तर 3 ब्रश लागणार. 3 फेस कलेक्ट करायचे तुम्हाला तर 3 ब्रश लागणार, आणि इकडे 2च ब्रश लागतात, ते बी छोटे छोटे ब्रश लागतात, मोठे नाही. ठीक आहे. बरं, हे पॉइंट काय आला तुम्हाला? चला पुढचा पॉइंट बनवतो टाइप्स ऑफ सिंक्रोनस जनरेटर. आता याच्यात कोणकोणते टाइप्स पडतात ते तुम्हाला सांगतो मी. जनरेटर किंवा अल्टरनेटर, याला अल्टरनेटर पण म्हणतात. अल्टरनेटर म्हणजे का की अल्टरनेटिंग करंट जनरेट करतो, त्यामुळे त्याला अल्टरनेटर पण बोलतात. ठीक आहे, तर याचे टाइप्स कोणकोणते तर बघा, लक्ष द्या. एक गोष्ट लक्ष द्या, इन इंडिया फ्रिक्वेन्सी किती आहे बा? तर फ्रिक्वेन्सी आपली 50 हर्ट्ज. 50 हर्ट्ज जनरेट करायचंय बा आपल्याला. ठीक आहे, 50 हर्ट्ज जनरेशन पाहिजे आपल्याला, एकदम रेटेड जनरेशन पाहिजे. आणि टर्मिनल व्होल्टेज पाहिजे बा आपल्याला 11 किलो व्होल्ट. ठीक आहे, टर्मिनल व्होल्टेज तर ते टर्न्स वरती डिपेंड असणार, किती वाइंडिंगचे टर्न्स घेतले तुम्ही, काय घेतले त्याच्यावर. ते फ्लक्स किती आहे एअर गॅप मध्ये, ते 4.44 ते जे इक्वेशन आहे ते नंतर बघूच आपण, त्याचं काही टेन्शन नाही घेऊ आताच. फक्त फ्रिक्वेन्सीची काळजी घेऊ आपण. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय बा? फ्रिक्वेन्सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ पोल्स अँड रोटेशन, सिंक्रोनस स्पीड आणि पोल्स. कारण की तुम्ही जर एनएस बघितला, एनएस चा फॉर्म्युला बघा, 120F डिवाइड बाय पी. जनरेशन मध्ये फ्रिक्वेन्सी जनरेट करतोय आपण, व्होल्टेज जनरेट करतोय. लक्षात ठेवा, व्होल्टेज जनरेट करतोय आणि त्याला एक फ्रिक्वेन्सी आहे. हे 2 टर्म्स खूप महत्वाचे आहेत जनरेशनच्या दृष्टिकोनाने, व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी. व्होल्टेज जनरेट होते, किती फ्रिक्वेन्सी म्हणजे किती डबल रिपीट करतोय हा. नंबर ऑफ सायकल कम्प्लिटेड इन 1 सेकंड, त्याला फ्रिक्वेन्सी म्हणतो आपण. नंबर ऑफ सायकल, किती सायकल जनरेट होत आहे. आणि लक्षात ठेवायचं, एक सायकल म्हणजे नॉर्थ पोल आणि दुसरी सायकल म्हणजे साऊथ पोल. तर एक नॉर्थ आणि साऊथ, दोन पोल पेअर म्हणून एक सायकल बनवते. तर त्याच्यानुसार अकॉर्डिंग आपल्याला पाहिजे की किती नॉर्थ पोल आणि साऊथ पोल रोटेट होत आहे. ठीक आहे, चला आता तर लक्ष द्या बानू. काय 2च मिनिटात इकडे लक्ष द्या बानू, काय काम म्हणायचं मला.
चला, फ्रिक्वेन्सीवर डिपेंड असणार की तुमचा अल्टरनेटर कसा आहे आणि कसा डिझाईन करायला पाहिजे त्याच्यानुसार, फ्रिक्वेन्सीनुसार. बरोबर, राईट. आता लक्ष द्या, जस्ट 10 मिनिटं शेवटचे. लक्ष द्या मानो. बघा, तुमचा मोटर मशीन आहे, सिंक्रोनस मशीन. आता याच्यामध्ये कसं असतं, हायड्रो पॉवर प्लांट याच्यामध्ये जे स्पीड जे असते ना बघा, खूप लेस स्पीड असते. लो हेडवाल्यांची तर 150 आरपीएम असते, 150 आरपीएम, 300 आरपीएम. हे लो स्पीड असते. लो स्पीड, एकदम हळूहळू फिरते मशीन, खूप स्लोली फिरते. ओके, मग याच्यासाठी एक आपण डिझाईन करतो. दुसरी बाण आपण काय करतो, मीडियम किंवा हाय स्पीड, मीडियम और हाय स्पीड साठी एक डिझाईन करतो. हाय स्पीड याला म्हणते बघा टर्बो अल्टरनेटर. लक्षात ठेवायचं, टर्बो हे खूप हाय स्पीडला फिरतं अल्टरनेटर. आता टर्बो अल्टरनेटर खूप हाय स्पीडला फिरतं, त्याचे पोल्स कमी असते. कारण की फ्रिक्वेन्सी म्हणजे काय बघा, आता इथून फॉर्म्युला बघा तुम्ही, फ्रिक्वेन्सी हा पी इकडे मल्टिप्लाय जाणार, पी बघा वानो इकडं खाली डिवाइडला आहे ना, तर मल्टिप्लाय जाणार. तर मग हा नंबर ऑफ एन मल्टिप्लाइड बाय पी डिवाइड बाय 120. 120 तर कॉन्स्टंट आहे, पण स्पीड आणि पोल्स या दोघांचा प्रोडक्ट आहे. जसं की बघा, तुमचे जर पोल 2 असेल तर स्पीड तुम्हाला फिरवा लागतं 3000 आरपीएम ला. बघा कशी, फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू बघा 2 पोल आहे आणि 3000 आरपीएम आहे. खाली येणार 120, 1 शून्य कॅन्सल, तर इथं 6 येणार, 6 साइन 12 साइन 3 18 6 5 30, तर 50 हर्ट्ज. सिंपल आहे, 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी, 2 पोल आणि 3000 आरपीएम ला येते. मग तुम्हाला सर जर एन एस आपण कमी केली तर चालते का सर? एन एस जर 300 आरपीएम केली तर डेफिनेटली तुम्हाला एक 0 इकडे वाढवावं लागेल, 20 पोल करावं लागेल, 2च्या ऐवजी 20 पोल करावं लागेल, तर प्रोडक्ट सेम राहणार, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, तर पोल कसे बनतात तुम्हाला मी सांगितलंय. स्टेटरवर पोल बनण्यासाठी डायमीटर हाय लागणार, डायमीटर लार्ज लागणार. म्हणून बाण 2 अल्टरनेटर असतात. एक असतो अल्टरनेटरचे टाईप बघा बाण, एक अल्टरनेटर आहे तुमचा सॅलियंट म्हणायचं, सायलेंट नाही, सॅलियंट, SALIENT, सॅलियंट पोल अल्टरनेटर. आणि दुसरं असतं बानो सिलेंड्रिकल, कधी कधी याला स्मूथ सिलेंड्रिकल म्हणते, स्मूथ सिलेंड्रिकल अल्टरनेटर. आता स्मूथ सिलेंड्रिकल कसं असतं, हे हाय स्पीड आहे बघा, याला टर्बो अल्टरनेटर म्हणते, टर्बो अल्टरनेटर म्हणते याला. ठीक आहे, हे जबरदस्त हाय स्पीडला फिरतं. याची स्पीड आहे ना 3000 आरपीएम आहे, कधी कधी 1500, फार तर, पण 1500 खूप रिअर आहे, 3000 मॅक्सिमम आहे. तुम्हाला जर क्वेश्चन आला की टर्बो अल्टरनेटर मध्ये पोल किती असतात, तर डोळे लावून सांगायचे 2च पोल असतात म्हणून, 2च पोल. असं जर असलं 2 और 4 ऑप्शन 1, मग त्या केस मध्ये तुम्ही असं सांगू शकता 2 और 4, ठीक आहे, मग काही प्रॉब्लेम नाही. पण जर 2 असेल आणि 4 बी असेल ऑप्शन मध्ये, जसं की बघा ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 4, ऑप्शन सी 6, ऑप्शन डी 10, तर डेफिनेटली गो फॉर ए ऑप्शन. ठीक आहे, कारण की याच्यामध्ये 2च पोल असतात खूप हाय स्पीडला. हे यूज होतं बघा थर्मल पॉवर प्लांट मध्ये, गॅस पॉवर प्लांट मध्ये, ठीक आहे, या 2 पॉवर प्लांट मध्ये किंवा न्यूक्लिअर पॉवर प्लांट मध्ये. तर 3 पॉवर प्लांट मध्ये हा जनरेटर शब्द आहे, नॉन सॅलियंट, पण जास्त सिलेंड्रिकल टाइप जास्त पडले, सिलेंडर सारखा दिसतो, तर सिलेंड्रिकल अल्टरनेटर जास्त म्हणतात. ठीक आहे, तर सिलेंड्रिकल अल्टरनेटर लक्षात ठेवायचे. आणि दुसरा आहे सॅलियंट पोल, त्याला हायड्रो अल्टरनेटर पण म्हणतात बघा, हायड्रो अल्टरनेटर. याला टर्बो आणि याला हायड्रो. आता टर्बो का बरं म्हटलं, कारण हाय स्पीडला फिरतो. हायड्रो का बरं लो स्पीडला फिरतो. तर लक्षात ठेवायचं बा, लो स्पीडला फिरतो हा. ओके, लक्षात ठेवायचं लो स्पीडला फिरतो, कारण की याची स्पीड कमी असते पण पोल्स जास्त असते बघा याच्यामध्ये. नंबर ऑफ पोल्स खूप जास्त असतात, लक्षात ठेवायचं. नंबर ऑफ पोल्स 20, 40, 100 पण पोल असतात. 3 आरपीएम ला जरा फिरत असेल स्लोली तर 100 पोल असतात. ओके, 100 पोल म्हणजे कसं बघा काय असतं,
आता इकडे लक्ष द्या. आता तुमचं समजा हे बघा 2 पोल आहे मशीन मध्ये, 2च पोल आहे, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. रोटेशन आता आता हे कसं आरपीएम मध्ये 3000 रिव्होल्यूशन पर मिनिट. आता पर सेकंड म्हटलं याला डिवाइड करावं लागेल +60 ना. किती आता बरं आहे हे बघा, हे शून्य कट झालं, हे किती आता 3000 ला डिवाइड करा 60 ना. आरपीएस मध्ये काढायला रिव्होल्यूशन पर सेकंड 6 सांगून बरं 6 50 येणार ना. 50 रिव्होल्यूशन पर सेकंड. व्हेरी गुड. 50 रिव्होल्यूशन पर सेकंड. मिनिमम पोल किती असता मग? मिनिमम पोल किती असता बानो? मिनिमम पोल असता 2 है ना. व्हेरी गुड. 2 पोल असता, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. चला ठीक आहे. आता एक कंडक्टर बघा, आता मी फील्ड स्टेशनरी घेतली आहे तुम्हाला समजण्यासाठी आणि आर्मेचर रोटेटिंग घेतले. आता आता 2 पोल आहे ऑलरेडी. एका सायकलला 2 पोल इंड्यूस होत आहे, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. 2 पोल इंड्यूस होत आहे, 2 पोल आहे. मला सांगा बानो 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी साठी किती रोटेशन लागणार? आता 50 हर्ट्ज साठी किती रोटेशन लागणार? 25 प्रत्येक सेकंदाला म्हणले ना मी, प्रत्येक सेकंदाला 25 रोटेशन लागणार. फक्त 25 रोटेशन पर सेकंड 25 लागणार. कारण की ना हे नॉर्थ पोल साऊथ पोल, नॉर्थ पोल साऊथ पोल, नॉर्थ पोल साऊथ पोल रोटेट होत राहणार. ठीक आहे. पर सेकंड, पर मिनिटला 3000 लागणार डेफिनेटली. ओके. तर अशा पद्धतीने असतं. आता तू म्हणलं सर स्पीड स्लो झाली, मग पोल वाढा. नॉर्थ साऊथ परत नॉर्थ. पोल 4 पोल आले. आता मानू इथे तुम्हाला 25 लागत होते आरपीएस, सॉरी पहिले 50 लागत होत ना. हा, पहिले 50 ला आरपीएस लागत होते. 4 पोलला किती लागेल बरं? 4 पोलला किती आरपीएस लागेल आता? डेफिनेटली 25 लागणार. कमी है ना, 25 लागणार 4 पोल झाल्यामुळे. म्हणजे 1500 रिव्होल्यूशन पर मिनिट लागणार. ठीक आहे. पोल्स वाढले तुम्हाला स्पीड कमी लागते सायकल इंड्यूस व्हायला. कळालं? नॉर्थला कट केलं तर पॉझिटिव्ह ईएमएफ इंड्यूस होतो, साऊथला कट केलं निगेटिव्ह. पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह. तर रोटेशन, पोल्स वाढले की रोटेशन. हा, आता तुम्हाला तसं नाही कळत ना, तुम्हाला मी 2 मिनिटात परत एकदा सांगतो बाळांनो. बस सिंपल करून सांगतो अजून. हा, लक्ष द्या आता. इथे एक पोल बा नॉर्थ पोल, इथे 2 पोल आहे. बरं मला सांगा बाळांनो, एक रोटेशन मारलं तुम्ही, एक रोटेशन पूर्ण या कंडक्टर आणि या कंडक्टर. हे बघा, नॉर्थ पोल मुळे एक सायकल इंड्यूस झाली, साऊथ पोल मुळे याला कट केलं तर साऊथ पोल मुळे दुसरी सायकल इंड्यूस झाली, हाफ सायकल. म्हणजे ही हाफ सायकल एक सायकल एक तयार झाली, एकच सायकल बनली. राईट. एक सायकल बनली एका रोटेशनला, रिव्होल्यूशनला, एका रिव्होल्यूशनला. आता तुम्ही तेच तिथे 4 पोल ठेवले या मशीन मध्ये, एक नॉर्थ साऊथ, नॉर्थ साऊथ, नॉर्थ साऊथ, नॉर्थ साऊथ. आता बघा अनु, पहिला याला कट केलं नॉर्थला, ही एक सायकल इंड्यूस झाली. परत याला कट केलं, ही एक सायकल इंड्यूस झाली. परत याला कट केलं, ही एक सायकल. आता 2 सायकल इंड्यूस झाल्या, 2 सायकल. मग तुम्हाला एकाच रोटेशन मध्ये 2 भेटताय. मग इकडे तुम्हाला 50 रोटेशन करावं लागेल रिव्होल्यूशन पर सेकंड. इकडे किती लागेल? 25 रिव्होल्यूशन पर सेकंड. आता तुम्ही सिमिलरली 8 पोल तयार केले, नॉर्थ नॉर्थ साऊथ, नॉर्थ साऊथ. इथे 8 पोल तयार केले. मग बघा तुमच्या पहिल्या किती 1 2 सायकल तयार होते. आता 1 2 3 4 सायकल तयार होणार. ठीक आहे. तर रोटेशन तुम्हाला कमी लागणार, कमी रोटेट करायचं तुम्हाला. हळूहळू जरी केला तो तरी पोल बघा कशी कंडक्ट आहे. नॉर्थ पोल साऊथ पोल नॉर्थ पोल. एका सायकल मध्ये 4 5 सायकल भेटतात तुम्हाला एकाच रोटेशन मध्ये. समजलं? समजलं का रे? ठीक आहे. हा, व्हेरी गुड. आता उद्याच्या लेक्चरला आपण बघू, उद्याची किंवा संध्याकाळच्या लेक्चरला सायलेंट पोल मोटर आणि स्मूथ सिलेंड्रिकल मोटरचं कन्स्ट्रक्शन बघूया आपण. दोघांमध्ये डिफरन्स काय असतो, दोघांमध्ये पॉवरफुल काय असतं. याचं डायमीटर मोठं असतं बाळा आणि लेंथ छोटी असते. याची लेंथ मोठी असते, डायमीटर छोटं असतं. तर त्या बी गोष्टी आपण बघूया. त्याचं कन्स्ट्रक्शन बघूया, मटेरियल कोणतं यूज होतं, सप्लाय कोणता देण्यात येतो, तर ते पण आपण उद्याच्या लेक्चरला बघूया. ठीक आहे. थँक्यू. रेकॉर्डेड बघा, तुम्हाला ज्यांनी बघितलं नसेल रात्रीचं एक लेक्चर झालंय ते पण बघून घ्या.